नमस्कार मित्रांनो, मुलीच्या विवाहासाठी जे की तुम्हाला आता 51,000 रुपये इथं मिळणार आहेत। जे की याची जी की स्क्रीन आहे ती इथं सुरू केलेली आहे आपण। जे की बांधकामगाराच्या मुलीच्या विवाहासाठी 51,000 रुपये अर्थसहाय्य जे की आता मिळणार आहे। यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट्स इथे लागणार आहे, फॉर्म कशा प्रकारे भरायचा आहे या संदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे। तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा। तर ही जी योजना इथं सुरू झालेली आहे, ज्यांना कोणा याचा जो काही फॉर्म आहे इथं भरायचा असेल तर त्यांनी कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। त्यानंतर आता या योजनेचे जे की उद्दिष्ट आहे ते सर्वात पहिले तर जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत। तर कामगाराला आपल्या मुलीच्या विवाहासाठी पैशाची कमतरता भासू नये। त्यानंतर दुसरं जे यामध्ये कामगाराला मुलीच्या विवाहासाठी आवश्यक पैशासाठी कोणाकडून कर्ज घेण्याची गरज भासू नये, जे की या योजनेचे मेन उद्दिष्ट आहे। जे की 51,000 रुपये या योजनेच्या अंतर्गत त्यांना मिळणार आहे। तर योजनेअंतर्गत दिले जाणारे जे की अर्थसहाय्य आहे यामध्ये या योजनेअंतर्गत नोंदणीकृत कामगाराच्या मुलीच्या विवाहासाठी 51,000 रुपये अर्थसहाय्य देण्यात येते। त्यानंतर योजनेचा जो काही कामगारांना होणारा जो काही फायदा आहे ते सुद्धा पाहणार आहे। कामगारांना आपल्या मुलीच्या विवाहासाठी आवश्यक पैशासाठी कोणावर अवलंबून राहण्याची गरज भासणार नाही। तसेच कोणाकडून पैसे उधार घेण्याची आवश्यकता त्याचप्रमाणे गरज इथं भासणार नाही। कामगार आपल्या मुलीच्या विवाहासाठी लागणाऱ्या पैशाची जे की स्वयं बनू शकतील। त्यानंतर योजनेअंतर्गत दिले जाणारे अर्थसहाय्य लाभार्थी कामगाराच्या बँक खात्यामध्ये इथं जमा करण्यात येणार आहे। तर त्यांच्या खात्यामध्ये डीबीटीच्या माध्यमातून याचे जे की 51,000 रुपयाचे अमाउंट आहे जे की त्यांच्या खात्यामध्ये डीबीटीच्या माध्यमातून इथं जमा होईल। तर सादर करावे लागणारे जे की कोणते कागदपत्र आहेत ते सुद्धा पाहणार आहे। नोंदित कामगारांच्या मुलीच्या लग्नाकरिता अर्थसहाय्य जे की 51,000 रुपये इथं देण्यात येते। नोंदणीकृत कामगाराचे जे की जीवित असणे आवश्यक आहे, तरच तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता। मुलीच्या विवाहासाठी जो काही लागणारा खर्च आहे, मुलीचे वय 18 पेक्षा कमी नसावे। त्यानंतर मुलीचे शिक्षण कमीत कमी 10वी पर्यंत असणे आवश्यक आहे। त्यानंतर नोंदित कामगारांच्या मुलीच्या विवाहासाठी अर्थसहाय्य जे काही अंतर्गत अटी व शर्ती खालीलप्रमाणे आहेत। तर यामध्ये कोणकोणत्या अटी आहेत, कोणकोणत्या शर्त आहेत ते सुद्धा पाहणार आहे। अर्जदाराने महाराष्ट्र बांधकामगार कल्याणकारी मंडळात नोंदणी केलेली असणे आवश्यक आहे। जर तुम्ही नोंदणी केलेली नसेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ इथं मिळणार नाही। कामगार किंवा त्याची पत्नी मागील 3 वर्षापासून किमान 180 दिवस काम म्हणून करत असल्याचे काम करणे आवश्यक आहे। जे की तुम्हाला 180 जे की 3 वर्षापासून किंवा 180 दिवसाचं जे की काम केलेलं तुम्ही असणे आवश्यक आहे। विवाहासाठी ही योजना केवळ एकच मुलीसाठी आहे। जर तुम्हाला 2 किंवा त्यापेक्षा जास्त जर मुली असेल तर तुम्हाला एकच मुलीसाठी या योजनेचा जो काही 51,000 रुपये ते मिळणार आहे, फक्त एकच मुलीसाठी। मुलीचा विवाह संपन्न झाल्याचे प्रमाणपत्र जे की तुम्हाला मॅरेज सर्टिफिकेट इथं लागणार आहे। जे की लग्न झाल्यावर मॅरेज सर्टिफिकेट तुम्हाला काढावं लागणार आहे। तर मॅरेज सर्टिफिकेटसाठी कोणकोणते डॉक्युमेंट्स लागणार आहे ते कशा प्रकारे काढायचं आहे, ऑनलाईन सुद्धा मॅरेज सर्टिफिकेट तुम्ही काढू शकता। नोंदित बांधकामगाराच्या ओळखपत्रातील जे की मुलींचा समावेश असणे आवश्यक आहे। जर जे काही बांधकामगाराचं जे काही कार्ड मिळते तुम्हाला, त्यामध्ये ज्या मुलींचा विवाह झालेला तिचं नाव असणे त्या कार्डमध्ये आवश्यक आहे, तरच तुम्हाला या योजनेचा लाभ इथं मिळणार आहे। फक्त पहिल्या विवाहासाठीच अर्थसहाय्य देण्यात येईल। जे की तुमच्या मुली जर तुम्हाला 2 असतील तर फक्त पहिल्याच मुलीसाठी तुम्हाला विवाहासाठी 51,000 रुपये इथं देण्यात येईल। लग्न झालेल्या मुलीचे वय 18 पेक्षा कमी असू नये। 18 पेक्षा जर कमी असेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ इथं मिळणार नाही। 18 पेक्षा जास्तीच असणे आवश्यक आहे। त्यानंतर इथं जे काही वयाचा पुरावा म्हणून तुम्हाला जे काही मुलीचा डॉक्युमेंट्स इथं जन्माचा दाखला किंवा शाळा सोडण्याचा दाखला TC सुद्धा त्यामध्ये देऊ शकता। बोनाफाईड सादर करावे लागतील तुम्हाला, जे की मुलीचा वयाचा पुरावा म्हणून तुम्हाला इथे द्यावा लागणार आहे। योजनेअंतर्गत आवश्यक कागदपत्र आता कोणकोणते लागणार आहेत, त्यामध्ये मुलीचे कागदपत्र, मुलीचा विवाह झाल्याचे प्रमाणपत्र जे की मॅरेज सर्टिफिकेट तुम्हाला इथं लागणार आहे। पहिली गोष्ट म्हणजे नोंदित बांधकामगाराच्या ओळखपत्रातील कुटुंबाच्या तपशिलात मुलीच्या नावाची नोंद असल्याचे प्रमाणपत्र, जे की बांधकामगारांना जे की कार्ड मिळते त्यामध्ये त्या मुलीचे नाव असणे आवश्यक आहे, जे की ते सर्टिफिकेट त्यांना लागणार आहे। मुलीचा वयाचा पुरावा, त्यामध्ये तुम्ही TC, जन्म प्रमाणपत्र हे 2-3 डॉक्युमेंट्स पैकी कोणते एक डॉक्युमेंट जोडलं तरी यामध्ये चालणार आहे। कामगाराची आता
त्यांच्या जे काही फॉर्म भरत आहे त्यांच्यासाठी जे काही आवश्यक कागदपत्रे त्यामध्ये कोणकोणते लागणार आहे, त्यामध्ये आधार कार्ड आहे, पॅन कार्ड आहे, त्यानंतर रहिवासी दाखला आहे, कायमचा पुरावा पत्ता जे की तुम्ही आधार कार्ड म्हणून सुद्धा देऊ शकता, त्यामध्ये ईमेल ID आहे, मोबाईल नंबर आहे, काम करत असल्याचे कायमचा पत्ता जे की तुम्ही जिथं काम करत आहात बांधकामगाराचा तिथलचा ॲड्रेस तुम्हाला यामध्ये द्यायचा आहे, नोंदणी अर्ज जे की तुम्ही नोंदणी केलेली आहे त्याचा अर्ज ते तुम्हाला इथे द्यायचा आहे, पासपोर्ट आकारातील 3 पासपोर्ट तुम्हाला इथं लागणार आहे जे की 3 फोटो तुम्हाला इथं लागणार आहे, त्यानंतर बँकेचं पासबुक तुम्हाला ज्याला आधार लिंक आहे, ज्याला DBT लिंक आहे तर असंच पासबुक तुम्हाला इथं द्यायचं आहे, तर त्यामध्येच तुमचे जे काही 51,000 रुपये आहे ते तुमच्या खात्यामध्ये जे काही जमा होईल। जन्माचा दाखला म्हणून शाळा सोडल्याचा दाखला सुद्धा तुम्ही इथं देऊ शकता जर जन्म प्रमाणपत्र जर सापडत नसेल तर। त्यानंतर नियोजिताचे की मागील वर्षभरात 90 दिवस किंवा त्यापेक्षा जास्त दिवस काम केलेल्याचा दाखला जे की तुम्हाला ठेकेदारापासून मिळते किंवा इंजिनियर साहेबापासून ते जे प्रमाणपत्र आहे जे की दाखला आहे ते तुम्हाला इथून घ्यायचं आहे या योजनेसाठी। त्यानंतर ग्रामपंचायतकडून किंवा ग्रामसेवकाकडून बांधकाम कामगार असल्याचे प्रमाणपत्र तुम्हाला इथे लागणार आहे, तर त्या सर्टिफिकेटच्या लिंक सुद्धा आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जाईल, तिथून ते डाउनलोड तुम्हाला करून ते तुम्हाला डॉक्युमेंट्स जे आहे इथून भरून घ्यायचे आहे। त्यानंतर स्वयं घोषणापत्र तर त्याची लिंक सुद्धा आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जाईल। योजनेसाठी जे की तुम्हाला खालील प्रमाणे इथं अर्ज सुद्धा करता येणार आहेत, तर त्यामध्ये जे की बांधकामगाराच्या ऑफिशियल पेजची लिंक सुद्धा आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जाईल। जर तुम्हाला भांडीसाठी अर्ज करायचा असेल, पेटीसाठी, सेफ्टी किटसाठी, त्यानंतर घरगुती लोनसाठी, त्यानंतर घर बांधकाम करायचं त्यासाठी सुद्धा तुम्हाला इथं लोन मिळणार आहे। मॅरेजसाठी जे की तुम्हाला वैयक्तिक 30,000 रुपये जे की इथं अनुदान त्याचप्रमाणे तुमच्या खात्यामध्ये जमा करण्यात येते। मुलींच्या विवाहासाठी जे की 51,000 रुपये त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्येच आपण माहिती पाहणार आहे, अर्ज कशा प्रकारे करायचा आहे व याबद्दल जर तुमच्या मनात काही शंका असतील व फॉर्म कशा प्रकारे भरायचा आहे सर्व डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या फ्युचर इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला व्हिडिओ अपलोड केलेला आहे। जे की योजनेचा अर्ज जे की पहिला PDF तुम्हाला इथं बघायला मिळेल, PDF सुद्धा तुम्ही इथून डाउनलोड करू शकता। त्यानंतर टर्म अँड कंडिशन कशा प्रकारे आहे, त्यानंतर जर तुम्हाला या योजनेबद्दल अधिक माहिती पाहिजे असेल, लाईव्ह फॉर्म कशा प्रकारे भरायचा आहे सर्व डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या फ्युचर इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला लवकरच व्हिडिओ येणार आहे, तर आपल्या फ्युचर इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व बांधकाम विभागाबद्दल तुमच्या मनात जर काही शंका असतील, अधिक तुम्हाला पेटी जर मिळालेली नसेल, भाज्याचा संच, मोफत सायकल जी की मिळणार होती ते जर मिळालेली नसेल किंवा यावरती तुम्ही नोंदणी जर केलेली नसेल तर बरेच जणांचे कमेंट्स येतात की नोंदणी कशा प्रकारे करायची आहे, सर्व डिटेलमध्ये व्हिडिओ। त्यानंतर एक्सपिरियन्स सर्टिफिकेट कुठून घ्यायचं आहे, 90 दिवस काम केलेल्याचे किंवा त्यापेक्षा जास्त, ठेकेदार किंवा इंजिनियर कडून तुम्ही ते जे सर्टिफिकेट आहे ते घेऊ शकता, सर्व डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलला अपलोड केलेले आहे। तर अशाच अपडेटसाठी आणि नवीन व्हिडिओसाठी आपल्या फ्युचर इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। थँक्यू।